माझ्या लग्नानंतर काही महिन्यांतच माझ्या पतीचे निधन झाले. मी खूप सुंदर होते, पण माझे लग्न मोडल्यानंतर माझे सौंदर्य नाहीसे झाले. काही महिन्यानंतर माझ्या सासूने माझे लग्न तिच्या धाकट्या भावाशी लावून दिले, जो 35 वर्षाचा आणि माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. मला याचे खूप दुःख झाले, कारण मी त्यांना मामाजी मानत होते. पण आता तो माझा नवरा झाला होता. लग्नाच्या रात्री जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले, तेव्हा तो पूर्णपणे तयार होऊन बसला होता. असे वाटत होते की जणू तो अनेक वर्षापासून तहानलेला होता आणि आज त्याला आपली तहान भागवायची होती. त्यावेळी मला पूर्णपणे आश्चर्य वाटले, कारण मला वाटले की तो एक बुजुर्ग माणूस आहे. पण हे सर्व करण्यासाठी तो इतका आतुर होता की मी पूर्णपणे घाबरून गेले. मी विचार केला की मी त्याला झोपवण्यासाठी समजावेन, पण त्याने माझी अवस्था आणखीच बिघडवली. सकाळी मी चालूसुद्धा शकत नव्हते. माझे नाव स्वाती आहे. मी खूप सुंदर होते. माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक होते. असे वाटत होते की आयुष्यात कधीच काही वाईट घडेलच नाही. कदाचित याचे कारण असे असावे की मी कोणाचेही वाईट केले नव्हते, पण जे नशिबात लिहिलेले असते तेच घडते. मी लहान असताना माझी आई वारली. आईच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी घराकडे फारसे लक्ष दिले नाही आणि काही महिन्यांतच त्यांनी दुसरे लग्न केले. मी 20 वर्षाची झाल्यावर घरासाठी पैसे कमवायला लागले. मी थोडेफार शिकलेली असल्यामुळे मला एका छोट्या दुकानात नोकरी मिळाली. तिथे काम करण्यासोबतच मी घरातील सर्व कामे करायची. मला वाटायचे की जर मी कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असते तर माझ्या कुटुंबाने कदाचित माझे लग्न लावून दिले नसते, कारण त्यांच्याकडे एक मोलकरीण होती. मला माझ्या नोकरीतून काही पैसे मिळत होते, जे माझी सावत्र आई माझ्याकडून काढून घेत होती. मग एके दिवशी माझ्या सावत्र आईने मला सांगितले की तिला माझ्यासाठी एक योग्य वर सापडला आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. मला वाटले की ती मस्करी करत आहे. पण ती म्हणाली, लग्नाची तयारी सुरू कर. पुढच्या महिन्यात तुझं लग्न होईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला, कारण माझ्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होते. मी लग्न करेन हा विचार मी आधीच बाजूला ठेवला होता. मला नेहमी वाटायचे की माझी सावत्र आई माझे लग्न कधीच लावून देणार नाही. पण जेव्हा माझे लग्न होणार होते तेव्हा मी आनंदाने त्याची तयारी सुरू केली. मी लग्नाआधी माझ्या पतीला पाहिले नव्हते आणि लग्नाच्या दिवशीसुद्धा लाजेमुळे आणि आदरामुळे मी त्याला पाहू शकले नाही. माझ्या पतीची आई आणि तिचा 35 वर्षाचा धाकटा भाऊ माझ्या सासरच्या घरी माझ्यासोबत राहत होते. माझ्या लग्नाच्या रात्री मी माझ्या खोलीत बसले असताना मी माझ्या नवऱ्याकडे पहिल्यांदा पाहिलं. तो खूप चांगला होता. ज्या दिवशी तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हापासून तो माझ्याशी खूप प्रेम आणि आदराने बोलत होते. त्याने मला सांगितले की त्याचा धाकटा मामा त्याच्यासाठी त्याच्या जीवाहूनही मूल्यवान आहे, कारण तो 2 वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले होते. त्या दिवसापासून त्याला आपल्या धाकट्या मामाने खूप प्रेम आणि आपुलकीने वाढवले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या नवऱ्याने त्याच्या धाकट्या मामाला वडिलांची जागा दिली आणि लहानपणापासून मला झोपवायचा. माझा नवरा विनोद म्हणाला की त्याच्या मामाचे नाव देवेंद्र आहे. तो म्हणाला की तू नेहमी त्यांची काळजी घेतली पाहिजे. मी म्हणाले की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो माझ्यासाठी तुमच्या मामासारखाच आहे. त्यानंतर माझी लग्नाची पहिली रात्र खूप छान गेली. मला वाटलं की माझं आयुष्यही आता परिपूर्ण होईल. सकाळी माझी सासू खोलीत आली. तिने मला माझ्या पहिल्या रात्रीबद्दल काही विचित्र प्रश्न विचारले आणि मला खूप लाज वाटली. मला आश्चर्य वाटलं की सासवा असं का वागतात. त्यानंतर मी त्यांच्या मामासोबत थोडा वेळ बसले. थोड्याच वेळात माझी सासू खोलीत आली आणि म्हणाली, तयार हो, कारण मोहदिकाई सोहळा सुरू होणार आहे. आपले बरेच नातेवाईक तुला बघायला येणार आहेत, म्हणून छान तयार हो. ते जे काही पैसे देतील ते नंतर मला दे. मी हो म्हणाले. माझी सासू पारंपरिक विचारांची होती, पण त्यांचा भाऊही खूप चांगला होता. सुरुवातीला तो माझ्याशी थट्टामस्करी करत होता. नंतर त्याने मला विचित्र प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याने मला विचारलं, स्वाती, तुम्ही आणि विनोद या खोलीत काय करत होता? मी म्हणाले, आम्ही बोलत होतो. मग तो म्हणाला, तुम्ही दोघे लवकर झोपलात? मी पाहिलं की तुझ्या खोलीतले दिवे बंद होते. त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मला वाटले म्हणजे तो आपल्या खोलीबाहेर होता. त्याने आपले बोलणे ऐकले असेल या भीतीने मी घाबरले होते. त्याचे बोलणे ऐकून मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते, पण तो माझ्याशी अगदी सहजपणे बोलत होता, जणू त्याला काही फरकच पडत नव्हता. मला वाटले की मी त्याच्याशी कमी बोलावे, पण मग तो म्हणू लागला, स्वाती, तुम्ही कुठे झोपता आणि विनोद कुठे झोपतात? त्याचे बोलणे ऐकून काय उत्तर द्यावे हे मला सुचलंच नव्हतं.
मग तो विचारू लागला, तुम्ही दोघे एकत्र झोपतात का? हे ऐकून मला खूप लाज वाटली. मी कसाबसा त्याचा तो प्रश्न टाळला. मग संध्याकाळी त्याचे मामा मला जे प्रश्न विचारत होते त्याबद्दल मी माझ्या नवऱ्याला सर्व काही सांगितले. मी म्हणाले, हे खूप विचित्र आहे. एवढ्या मोठ्या माणसाच्या मनात असे प्रश्न कसे येऊ शकतात? हे ऐकून माझा नवरा म्हणाला, मी तुला त्यांची काळजी घ्यायला सांगितले होते, पण तू पहिल्या दिवसापासून माझ्याकडे त्यांच्याबद्दल तक्रार करत आहेत. मी उत्तर दिले, मी त्यांच्याबद्दल तक्रार करत नाही, पण या वयाच्या माणसाने असे प्रश्न विचारायला नको. विनोद म्हणाला, या वयातील माणसे अनेक गोष्टीबद्दल उत्सुक असतात, म्हणूनच ते असे प्रश्न करतात. माझा नवरा म्हणाला, बघ स्वाती, माझा मामा खूप निरागस आहे. त्याच्यातील दोष आणि चुका शोधण्याऐवजी तू त्याला सुधारण्याचा विचार करायला हवा. ते बिचारे तुझ्या मागे मागे फिरते, तुला सतत स्वाती म्हणतो आणि तू इथे अशा गोष्टींचा विचार करत आहेस. विनोदचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. माझा नवरा त्याच्या मामाबद्दल खरंच इतका भावनिक आहे की नाही हे समजायला मला फार वेळ लागला नाही. मला वाटले की जर मला माझ्या नवऱ्याला आनंदी ठेवायचे असेल तर मी त्याच्यासमोर त्याच्या मामाबद्दल वाईट बोलू नये, नाहीतर त्याला वाईट वाटेल. त्यानंतर मी असे काहीही केले नाही ज्यामुळे माझ्या नवऱ्याला वाईट वाटेल. आमच्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले होते. माझा नवरा एक रोमॅन्टिक व्यक्ती होता. त्याला माझ्यात खूप रस होता, त्यामुळे तो मला कधीच सोडत नव्हता. एके दिवशी सकाळपासून माझा श्वास मला साथ घालत होता, पण माझ्या नवऱ्याने मला त्याच्या बाजूने उठू दिले नाही. तो म्हणू लागला की माझ्याशी नीट बोल, माझ्या डोळ्यात बघ, नाहीतर तुला कधीच रोमॅन्स जाणवणार नाही. जसे चित्रपटांमध्ये नायक आणि नायिका एकत्र बसून गप्पा मारतात, तसेच माझ्या शेजारी बसून रोमांस कर. मी म्हणाले की तुझी आई मला बोलावते, कदाचित तिला काही काम असेल, कारण सकाळहून बराच वेळ झाला आहे. पण माझ्या पतीने मला जाऊ दिले नाही. आणि मग ज्याची मला भीती होती तेच घडले. माझ्या सासूबाई मला रागावल्या आणि म्हणाल्या, तू आल्या आल्या माझ्या मुलाला तुझ्या तालावर नाचवायला लागलीस. तो तुझ्याशिवाय कोणालाच बघत नाही. मी उत्तर दिले, ठीक आहे, आता तो मला एकटं सोडत नाही. मग मी काय करू? माझ्या पतीने मला सांगितले होते की नेहमी माझ्या आईची काळजी घे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत आनंदी ठेव. म्हणून मी घरातील सर्व कामे व्यवस्थित करत होते. मी माझ्या सासूबाईंशी कधीच भांडले नाही किंवा त्यांना प्रश्न उत्तर दिले नाही. जर दिलेस तर ते अशा प्रकारे की त्यांना राग येणार नाही. माझ्या आयुष्यात सर्व काही सुरळीत चालले होते. माझ्या लग्नाला काही महिनेच झाले होते जेव्हा मला ही एक वाईट बातमी मिळाली की माझ्या पतीला हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आणि मी जोरजोरात रडू लागले. आम्ही खूप अस्वस्थ झालो होतो आणि आम्हाला वाटले की हे खोटे असू शकते. पण जेव्हा मी विनोदचा मृतदेह पाहिला तेव्हा मला पूर्णपणे धक्का बसला. माझी सासू आणि मामा सगळे जोरजोरात रडत होते, पण आता माझे पती निघून गेले होते. त्यांनी हे जग सोडले होते. हे दुःख माझ्यासाठी प्रलय काळापेक्षा कमी नव्हते. रडून रडून माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. माझी सासू मला म्हणू लागली होती की तू माझ्या मुलाला खाऊन टाकलंस. तुझी पावलं अशुभ आहेत, त्यामुळे या घराची शांतता भंग झाली आहे. सगळं उद्ध्वस्त झालं आहे, सगळं संपलं आहे. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे, कारण तू अशुभ आहेस. माझ्या सासूचे असे टोमणे ऐकत जवळपास 3 महिने गेले होते. पण त्यानंतर हा काळही संपला. म्हणून मी विचार केला की आता इथे माझं काय उरलं आहे. मी माझ्या आईवडिलांकडे जाईन. तसंही माझ्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी काय उरलं आहे? माझ्या प्रियजनांमध्ये फक्त माझे वडील होते, बाकी माझी सावत्र आई होती. जेव्हा माझी सावत्र आई आणि माझे वडील मला परत न्यायला आले तेव्हा मी दुःखी झाले आणि असं काहीतरी बोलले ज्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माझी सासू म्हणाली की मी तिला परत पाठवू शकत नाही, ती माझ्या मुलाची विधवा आहे. मग माझे वडील म्हणाले की तुमचा मुलगा आता या जगात नाही, मग तिचा इथे काय उपयोग आहे? पण माझी सासू म्हणाली की तिच्यामुळे माझा मुलगा गेला, आता माझ्या घरात कोणीही कमावणारा नाही. आता घरात फक्त मीच उरली आहे, त्यामुळे ती माझ्या मुलाच्या जागी कमवेल आणि घर खर्च सांभाळेल. माझे वडील आणि आई म्हणाले की तुम्ही खूप चुकीचे करत आहात, माझ्या मुलीसोबत असे करू नका. पण माझी सासू आपल्या मतावर ठाम होती. मग माझे वडील आणि सासू यांच्यात खूप वाद झाला. कधी विषय या दिशेने तर कधी त्या दिशेने जात होता. मग मला विचारण्यात आले, त्यामुळे साहजिकच मला माझ्या घरी परत जायचे होते. मलाही या घरात गुदमरल्यासारखे वाटत होते. पण माझी सासू म्हणाली की ती इथून जाणार नाही. माझ्या सासूने तिच्या काही नातेवाईकांनाही बोलावले होते, जे जोरदार भांडायला तयार होते.
निष्कर्ष असा निघाला की जर मी दुसरे लग्न केले तर मी घरीच राहू शकेन. पण घरात फक्त एकच पुरुष होता आणि तो म्हणजे त्यांचा 35 वर्षाचा मामा. सगळेजण त्यांच्याशी लग्न करण्याबद्दल बोलू लागले. सगळे म्हणाले की तो खूप मोठा आहे, त्यामुळे तो एका मुलीसोबत राहू शकेल का? मग काही लोक म्हणाले, तो मोठा असला तर काय झाले? ही मुलगी काही फार छोटी नव्हती. अशा प्रकारे सून घरीच राहील आणि त्याच घरात पुन्हा सून बनेल. मला यातले काहीच नको होते. पण माझ्या सासूने माझ्या वडिलांना या लग्नासाठी तयार केले. माझी सावत्र आईसुद्धा म्हणाली, ही कल्पना चांगली आहे. आपण तिला घरी नेले तर आपला काय फायदा? तिच्यासाठी स्थळ कोण शोधणार? आजकाल विधवेला स्थळ कसे मिळणार? अविवाहित मुलींनाही स्थळ मिळत नाही. त्यामुळे तिला इथेच राहू दे. समाजही बोलेल. जर एक विधवा पुन्हा वधू बनत असेल तर आपण हा प्रस्ताव का नाकारावा आणि तिला आपल्या घरी का घेऊन जावे? तिथेही तिला विधवाच समजले जाईल. माझ्या सावत्र आईने माझ्या वडिलांना पटवून देण्यासाठी विचित्र भाषा वापरली आणि त्यांनी मला तिथेच सोडून दिले. काही दिवसांनी माझे लग्न झाले. माझे लग्न त्यांच्या धाकट्या मामाशी झाले, ज्याला माझे पती आपला मामा म्हणायचे आणि मी त्याला माझे मामाच समजत होते. माझ्या पतीच्या मृत्यूनंतरही मी इतके रडले नाही जितके की या गोष्टीवर रडले. पण माझं कोणीच ऐकलं नाही आणि माझ्या सासूने जबरदस्तीने माझं लग्न त्यांच्या भावाशी लावून दिलं. लग्नानंतर मी ठरवलं होतं की मी या मामासोबत खोलीत जाणार नाही. पण माझी सासू माझ्या मागेच लागली होती. ती म्हणाली की आज तुझी लग्नाची रात्र आहे. जर तू खोलीत गेली नाहीस तर पुन्हा काहीतरी वाईट घडेल आणि तुला माझ्या भावालाही मारायचं आहे का? पण तरीही मी त्या खोलीत गेले नाही. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने मला सांगितलं की तुला एक काम करावं लागेल. तिने आजूबाजूच्या परिसरातील बरीच दुकानं पाहिली आणि तिथल्याच एका दुकानामध्ये मला कामावर ठेवलं. या सगळ्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटायचं आणि मी खूप थकून जायचे, कारण दुकानासोबतच मला घरातील सगळी कामंही करावी लागत होती. असे 3-4 दिवस गेले. मला त्यांच्या भावाच्या खोलीत जायला भीती वाटायची. मला वाटायचं की तो एक मोठा माणूस आहे आणि त्यांच्यासोबतच माझं नातं जबरदस्तीने लादलं गेलं आहे. माझी सासू माझ्या मागे लागली होती. असेच काही दिवस गेले, पण एके दिवशी मी पाहिले आणि मला आश्चर्य वाटले. त्यांचा मामा स्वतःच म्हणत होता की माझ्या बायकोला माझ्या खोलीत पाठवा. पण मला माहीत होते की तो मोठा आहे, त्याला या सगळ्या गोष्टी करायच्या नसतील. म्हणूनच तो म्हणत असेल की हे सर्व त्याच्यासाठी नवीन आहे. म्हणूनच त्याला आनंद होत आहे की निदान त्याचे लग्न तरी झाले आहे. त्याने ते इतक्या पटकन केले. पण मग माझ्या मनात विचार येऊ लागला की माझ्या पहिल्या लग्नाच्या पहिल्या दिवसांपासूनच त्याच्या मनात असे विचार होते. मला समजले की त्याला अशा गोष्टींची आवड होती. पण बायको म्हणजे काय ते त्याला माहीत होते. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. माझ्या आयुष्यात काहीच उरले नव्हते. एके दिवशी मी या घरातून पळून जायचे ठरवले. ते इतके अवघड नव्हते, पण त्यांच्या मामाला हे कळले. तो म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला मदत करीन. तू जे सांगशील ते मी करीन. तुला काही अडचण येणार नाही. मी तुझी काळजी घेईन. तो अशा गोष्टी बोलत होता जणू काही मलाच त्या ऐकायच्या होत्या. मी जोरजोरात रडू लागले. मला घरातून पळून जायचे नव्हते. शेवटी मी कुठे पळून जाणार होते? जर मी पळून गेले असते तर पळून गेल्याबद्दल मला कानशिलात बसली असती. मी एका प्रतिष्ठित वडिलांची मुलगी होते. मी माझे संपूर्ण आयुष्य सन्मानाने जगले होते. मी माझ्या वडिलांचे नाव कसे बदनाम करू शकले असते? मी जोरजोरात रडू लागले आणि माझ्या दुसऱ्या नवऱ्यासोबत परत आले. पण मला तसा नवरा नको होता. तो मला नको होता. त्याला माझा नवरा म्हणावंसं मला वाटत नव्हतं. सकाळी माझ्या सासूबाईंना सुद्धा याबद्दल कळलं. पण त्यांच्या मामाने सगळं सांभाळून घेतलं. नाहीतर मला खूप ओरडा बसला असता आणि मला ते नको होतं. त्यानंतर माझ्या श्वासातून आवाज येऊ लागला. ती म्हणाली, आज तू माझ्या भावाच्या खोलीत जाणार आहेस. तू गोंधळ घालत आहेस. तू त्याची बायको आहेस. जर नवरा बायको एकत्र राहू शकत नाहीत तर ते वेगळे राहतील का? हे अजिबात चांगलं नाही. त्याच रात्री माझ्या सासूने मला नवरीसारखं तयार करून जबरदस्तीने खोलीत परत पाठवलं. क्षणभर मला आतून खोलीला कुलूप लावावं असं वाटलं. पण मी तसं करू शकले नाही, कारण माझ्या सासूने आधीच दार उघडलं होतं. थोड्या वेळाने त्यांचा मामा खोलीत आला. मी विचार केला, तो मोठा आहे, तो माझ्यासोबत असं काही करणार नाही आणि मी उगाचच काळजी करत आहे. असं केल्याने माझी सासू आनंदी होईल आणि मी सुद्धा आनंदी होईल. खोलीत काय चाललंय हे कोणाला कळणार? मला आश्चर्य वाटू लागलं
की हा विचार मला आधी का सुचला नाही. जेव्हा त्यांचे मामा खोलीत आले तेव्हा ते म्हणाले, "तू खूप सुंदर दिसत आहेस." मी म्हणाले, "ठीक आहे, आता झोपा." मी माझा मेकअप आणि दागिने काढायला सुरुवात केली. मग तो म्हणाला, "तू खूप छान दिसतेस." मी म्हणाले, "मी चांगली दिसो वा वाईट, तुला काही फरक पडत नाही." मी त्याला रागावून म्हणाले, "गप्प बस आणि झोप." पण त्यांचा मामा माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता जणू मला कधी पाहिलेच नव्हते. आजपर्यंत त्याने माझ्याकडे असे कधीच पाहिले नव्हते. मी म्हणाले, "माझ्याकडे असे का बघत आहात? शांतपणे झोपा." मी आतून खूप घाबरले होते, पण तरीही त्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होते. थोड्या वेळाने त्याने माझा हात धरला. त्याने माझ्या गालावर एक थप्पड मारली. मला धक्काच बसला. तो म्हणाला, "तुला शिष्टाचार नाहीत, तू तुझ्या नवऱ्याशी कशी बोलतेस? माझ्यावर ओरडतेस? मूर्ख बाई." मी म्हणाले, "तुम्ही मोठे असून माझ्यावर हात उचलता? तू माझा नवरा नाहीस. तुझं वय काय आहे?" तो म्हणाला, "तू पहिल्या दिवसापासून मला आवडत होती. तुला मिळवण्यासाठी मी काय केलं हे तुला माहीत आहे का? मला माझ्या भाच्याला मारावं लागलं, जो माझ्यासाठी मुलासारखा होता, कारण मला तू हवी होतीस." हे ऐकून माझा जीव कासावीस झाला. याचा अर्थ माझा नवरा मारला गेला. मी माझ्या भाच्याला जहर दिले, ज्यामुळे हा घात झाला. सगळ्यांना वाटलं की त्याला अटॅक आला आहे, कारण मी डॉक्टरांना पैसे देऊन विकत घेतले. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्याला तो आपला सख्खा मामा समजत होता, त्याने काळजीपूर्वक योजना आखून माझ्या नवऱ्याला मारले होते आणि तो माझा नवरा असल्याचे भासवत होता. तो एक निष्पाप मामा नव्हता, तो एक शैतान होता, ज्याने स्वतःच्या भाच्याला मारले होते. त्याचा भाचा त्याच्यावर वडिलांसारखे प्रेम करायचा. मला काहीच कळलं नव्हतं. मला पळून जायचं होतं. मला ओरडावंसं वाटत होतं, पण मी काही करण्याआधीच त्याने माझा हात धरला. त्याने मला पकडलं, स्वतःकडे ओढलं आणि पलंगावर फेकून दिलं आणि माझ्यासोबत आपली वासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागला. पण आता मला त्याच्या चेहऱ्याचा तिरस्कार वाटू लागला होता. मी त्याला जोरात ढकलले आणि खोलीतून बाहेर पळून जाऊन ओरडू लागले. मी सर्वांना संपूर्ण सत्य सांगितले, पण कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या मामानेही मला सर्वांसमोर खोटारडी ठरवले. तो म्हणाला की मी त्याला माझा नवरा मानत नाही, म्हणूनच मी त्याच्यावर असा आरोप करत आहे. माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता, म्हणून मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण या लोकांनी मला तसे करू दिले नाही. पण मी ठरवले होते की मी माझ्या नवऱ्याच्या मारेकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत शिक्षा मिळवून देईन. काही दिवसांनी मला कळले की मी गर्भवती आहे. आता मला माझ्या मुलासाठी जगायचे होते. मी गुपचूप माझ्या मामाविरुद्ध पुरावे गोळा करू लागले. जेव्हा मी काही पुरावे गोळा केले, तेव्हा मी ते पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्यांच्या मामाला अटक केली आणि काही महिन्यांतच त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तो धक्का असह्य होता आणि त्याचे निधन झाले. आता मी माझ्या मुलासोबत राहते आणि मी दुकानात जाऊन माझा उदरनिर्वाह करते. माझं आयुष्य असं असेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. मला अजूनही माझ्या पहिल्या नवऱ्याची खूप आठवण येते. तो आज जिवंत असता तर किती बरं झालं असतं. असं म्हणतात की कर्माची फळे भोगावीच लागतात. ज्या त्यांच्या मामाने माझं वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केलं, तो कसा सुटणार? त्याला शिक्षा व्हायलाच हवी होती. म्हणूनच आज तो त्याच्या कर्माची फळे मिळाली आहे. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एका नवीन आणि रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. धन्यवाद.